मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड स्टार्ट. प्रिय महोदय, परिच्छेद. आपले दिनांक 30 सप्टेंबर 2005 चे पत्र मिळाले त्याबद्दल आभारी आहे. अल्पबचत एजंट म्हणून काम करण्याची इच्छा आहे. हे वाचून आनंद वाटला. आपल्या पत्रात उपस्थित केलेल्या मुद्द्याबाबत पुढीलप्रमाणे खुलासा करण्यात येत आहे. परिच्छेद. अल्पबचत एजंट म्हणून काम करता करता आपणास आपला शिक्षणक्रमही पूर्ण करता येईल. अल्पबचत एजन्सीमधून मिळणाऱ्या कमिशनमधून आपण स्वावलंबी तर बनू शकालच, परंतु एक मोठे राष्ट्रकार्य केल्याचे श्रेयही आपल्या पदरात पडेल. कारण आजच्या चलनवाढीच्या परिस्थिती पैशाची जितकी जास्तीत जास्त बचत होऊ शकेल तितकी ती हवीच आहे. त्या दृष्टीने आपणासारख्या इतरही अनेक सुशिक्षित तरुणांना अल्पबचत योजना ही सुवर्णसंधीच आहे. राष्ट्राच्या संरक्षणाला आणि विकास योजनांना अल्पबचत योजनेमार्फत मोलाचा हातभार लावला जात आहे. काटकसरीची चांगली सवय जनतेच्या अंगी बाणवणे आणि राष्ट्रासह कुटुंबाच्याही हितासाठी आपली बचत सरकार रोख्यात गुंतविण्याचे महत्त्व जनतेला पटवून देणे ही अल्पबचत योजनेची उद्दिष्टे आहेत. अल्पबचत एजंटला कोणत्याही ठिकाणी बचत गोळा करता येते, परंतु बचत रोखे त्यांच्या कक्षेतील पोस्टातूनच घेणे आवश्यक असते. राष्ट्रीय संरक्षण सर्टिफिकेटच्या विक्रीवर कमिशनची मागणी महिन्यात फक्त एकदाच करता येते. एजंटच्या नावे पोस्टात बचत खाते असेल तर कमिशनचे पैसे खात्यात जमा करून घेता येतात. कमिशनच्या बिलांतील काही बाबींसंबंधी हरकत उपस्थित करण्यात आलेली नसेल तर त्याची कमिशन ताबडतोब देण्यात येते. एजंटला पुरवण्यात येणाऱ्या साधनसामग्रीचा वापर जास्तीत जास्त परिणामकारकपणे व फायदेशीररित्या कसा करावयाचा याबाबतचे आवश्यक मार्गदर्शन राष्ट्रीय संघटनेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्तिगतरित्या आणि कामासाठी खास आयोजित केलेल्या शिबिरातून करण्यात येते. याशिवाय जिल्हा बचत अधिकारी आणि सहाय्यक प्रादेशिक संचालक यांचेही सहाय्य एजंटला नेहमीच उपलब्ध असते.